सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. देहधारणा, संपूर्ण देहाची जाणीव. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, डोकेदुखीचा त्रास असेल, हायपर ऍसिडिटीचा त्रास असेल, तर मात्र कपालभाती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येईल. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करायची. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. कपालभाती करताना चेहरा शांत असेल. सहज हालचाल करण्याचा प्रयत्न. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला आपला श्वास, दोन्ही नाकपुड्या, आपला श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओंकार. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. काही क्षण शांत, आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया आपापल्या क्षमतेने. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. मनामध्ये हीन भाव, भक्तिभाव. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू
श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण, निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची, चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरू करूया. दोन्ही पाय समोर घ्या. दोन्ही पाय समोर, सुरुवातीला विश्रांती. आज आपण करणार आहोत बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट. तर पुन्हा ज्यांना पाठकाड्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र सावकाश कृती करा. तर इथे आपल्याला दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं. बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर. आणि आता आपल्याला सावकाश पुढे झुकायचंय. कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा वर या आणि उजवा पाय जो फोल्ड आहे त्या उजव्या पायाच्या पलीकडे म्हणजे उजव्या बाजूने मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. हे करताना डावा पाय मात्र सरळ असेल. डावा पाय सरळ. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा सावकाश वर या. आणि आता ही कृती जी आहे ती आपल्याला थोडीशी डायनॅमिक करायची आहे. पुढे जाताना आपला फॉरवर्ड बेंड आहे, मग आपण वर येतो आणि मागे जाताना हलकासा ट्विस्टिंग आहे. तर सुरू करूया. एक, पुढे व्हायचं, पुन्हा वर आणि उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे. थोडीशी डायनॅमिक हालचाल. दोन, तीन, चार आणि पाच. बरोबर. 5 वेळेला विरुद्ध बाजूने. आता उजवा पाय सरळ करा. डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. पुन्हा पाठ करा सरळ. आणि ही कृती थोडीशी डायनॅमिक आपण विरुद्ध बाजूने करतोय. सुरू करूया. पुढे झुकायचंय. एक आणि डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. उजवा पाय मात्र वर न उचलता. दोन, तीन, चार, लास्ट. पुढे व्हायचंय आणि डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे. पाच. बरं. 5 वेळा झाल्या की थांबा. डावा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. आपल्या पाठीच्या मणक्याला बेंड होता, स्ट्रेच होता आणि ट्विस्ट होता. डोळे मिटून जाणीव श्वासाची. करणार आहोत नौकाचालन आणि त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. हात डोक्याच्या दिशेने वर, एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि मग पुढे वळते. एक, हाताची पकड पावलांच्या बाहेर जाऊ दे. दोन, तीन, इथेही आपल्याला पायाची हालचाल न करता आपण कमरेतनं पुढे मागे होतो. चार आणि पाच. 5 वेळा झालं की थांबायचं. पुन्हा मध्यभागी यायचं. हाताच्या मुठी आता जमिनीला समांतर असतील. आता पुढे जायचंय आणि मागे यायचंय. एक, दोन, रिव्हर्स आपण करतो. तीन, चार आणि पाच. दोन्ही बाजूनी 5-5 वेळा झाले की थांबा आणि विश्रांती. जाणीव श्वासाची. करणार आहोत आपण चक्की चालन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचे. दोन्ही हात सुरुवातीला मागे घ्या.
आता आपले जे पायाचे अंगठे आहेत, पाठ करा सरळ, जास्त मागे न झुकता पाठ करा सरळ ठेवा. आता पायाचे अंगठे एकदा जमिनीला लावा आणि एकदा करंगळी जमिनीला लावा. बरोबर. अंगठे, करंगळी, अंगठे, करंगळी. बरोबर. आपल्या पावलामध्ये हालचाल. बरोबर. सावकाश थांबायचंय. पायामधलं अंतर व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. तळवे सिलिंगकडे. आणि आता गोलाकार फिरायचंय. सुरू करूया उजवीकडून डावीकडे. 1, लोअर बॅक मधून पुढे व्हा. 2, 3. आपली हाताची पकड खाली जमिनीकडे येऊ देत. वरच्या वर न करता खाली जमिनीकडे येऊ देत हाताची पकड. 5. परफेक्ट. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. डावीकडून उजवीकडे. 1, 2. सावकाश करायची कृती. 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर तसंच ठेवा आणि थोडा वेळ विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. पुढे आपण करणार आहोत उग्रासन. तर ज्यांना व्हर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र हे उग्रासन करणं टाळायचं आहे. पाठीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा वर्ज्य आहे. थोडंसं ऍडव्हान्स आहे. तर इथे पाय तसेच ठेवायचे. यथाशक्ती पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पायांमध्ये अंतर तसंच ठेवा. दोन्ही हात जे आहेत हे मध्ये ठेवा, हाताचे तळवे. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. आणि श्वास सोडत आपल्याला जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचंय. श्वास सोडत सोडत तुम्हाला जेवढा पुढे स्ट्रेच घेता येईल तेवढा स्ट्रेच घ्यायचा आहे. दोन्ही पाय जे आहेत हे आपले जास्तीत जास्त ताणले गेलेत. आणि मग उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डाव्या हाताने डावं पाऊल पकडा. आणि आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा. ज्यांना शक्य आहे त्यांनी कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. यथाशक्ती कृती. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. छान. दोन्ही पावलं जळून घ्या आणि बटरफ्लाय मध्ये विश्रांती. डोळे अलगद मिटून घ्यायचे. चेहरा शांत. आपले जे पाय ताणले गेले होते ते आता रिलीज होतोय. तिथे जो स्ट्रेच होता तो त्याची जाणीव. पाठीचा कणा सरळ. तिथल्या तिथेच साधी बैठक घालायची. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. बरोबर. दोन्ही हात समोर घ्यायचे. थोडेस आपण कोपरातून हालचाल करूया, म्हणजे आपले हाताचे सांधे, कोपराचे सांधे सैल करायचे. आता एकदा हाताची बोटं खांद्यावर, एकदा सरळ. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. दोन्ही हात आडवे. पुन्हा फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. दोन्ही हात वर. पुन्हा फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. बरोबर. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे. आपल्या मानेच्या मागे. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता श्वास घेत घेत हाताची कोपरं लांब करा. श्वास घेत घेत लांब. आणि श्वास सोडत जाऊ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ.
आता दोन्ही हातांची बोटं खांद्यावर करूया शोल्डर रोटेशन. कोपरा समोरून जॉईन करून घ्या आणि आता वर्टिकली आपण गोलाकार फिरवतोय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन, विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरा जॉईन आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. रिवर्स करतोय. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. दोन, श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे. तीन. तीन वेळेला झालं की थांबा. हाताची दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. जाणीव श्वासाची. सावकाश नेक रोटेशन, हनुवटी गळ्याकडे. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आणि आता सुरू करूया क्लॉकवाईज 3 वेळेला. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे जाताना उजवा कान उजव्या खांद्याजवळ, मग मान मागे सैल सोडायची. त्यानंतर डावा कान डाव्या खांद्याजवळ आणि मग पुन्हा पुढे. विरुद्ध बाजूने दिशा बदल 3 वेळेला. जाणीवपूर्वक हालचाल, घाई करू नका, सावकाश कृती करा. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र पूर्ण नेक रोटेशन टाळायचंय. 3 वेळेला दोन्हीही बाजूनी झालं की मग थांबा. मान सरळ करायची, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि पुन्हा एकदा इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. सावकाश डोळे उघडायचे. दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आणि त्या समोर ठेवायच्या. समोर. बरोबर. आणि आता फक्त मनगटामधनं आपल्या मनगटाची हालचाल फक्त वर खाली करा. हाताच्या मुठी. आपल्याला कोपरं वर खाली करायची नाही. पूर्ण हात हलतोय. फक्त मनगटामध्ये हालचाल करा. बरोबर. थोडासा हात खाली घ्या. असा वर आलाय, थोडासा खाली. येस, आता बरोबर. आणि आता फक्त मनगटामध्ये हालचाल करा. बरोबर. वर खाली. आता हाताची मूठ सोडून द्या. दोन्ही हात समोर घ्या. तसेच ठेवायचे, फक्त हात समोर. आणि पुन्हा एकदा वर खाली करा. म्हणजे तुम्हाला कुठल्या पद्धतीमध्ये सोपं वाटतंय ते बघा. मुठी वळून की आता आपण करतोय तसं. हाताचे पंजे वर खाली. बरोबर. सावकाश कृती थांबवायची. पुन्हा हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, फक्त मनगटामध्ये हालचाल. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करणार आहोत आपण वक्रासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे घ्या. उभा फोल्ड करायचा आहे, पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे. डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करा. त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ घ्या. आपला उजवा पाय उभा फोल्ड आहे, तो असा आडवा करायचा नाहीये, एकदम उभा फोल्ड करून ठेवायचा आहे. बरोबर. आधी आपला आता डावा जो हात आहे तो मागे, उजवा जो हात आहे तो मागे, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. उजवा हात मागे, पाठकडा सरळ आहे आणि डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा द्यायचा. डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा द्या. बरोबर. आणि आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. उजवा खांदा हलकासा ओपन करा मागच्या मागे. आपली हनुवटी जी आहे ती उजव्या खांद्याला समांतर येईल, पॅरलल येईल, एवढा आपल्याला मागे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे.
अट्टाहास नसेल, यथाशक्ती कृती, जिथे कुठे जास्त ताण वाटतोय, अनइझी वाटत असेल, तर आसन सोडून द्या. माझ्या सूचनेची वाट बघू नका. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. आणि आता बघा, आपले हिप जॉईंट्स उजव्या बाजूच्या इथे ताणले गेले आहेत. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करतोय. पाठकण्यावरती ओटीपोटावर हलकासा ट्विस्ट आहे. गळ्यावरती डाव्या बाजूने ताण आहे, उजव्या बाजूने दाब आहे. या सगळ्याची जाणीव आणि जोड श्वासाची. प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. उलट चाल करताना डोळे उघडा. सावकाश आधी मान सरळ करा. समोरून जो हाताचा विळखा आहे तो काढून घ्या. डावा पाय जो खाली आहे तो पहिल्यांदा सरळ करा, मग उजवा पाय सरळ करा. बरोबर. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडले. आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवा. खाली असलेला उजवा पाय फोल्ड करा. त्याची टाच डाव्या सीटच्या जवळ येऊ दे. बरं, टाचेवर बसायचं नाहीये, फक्त टाच जी आहे ती आपल्या सीटच्या जवळ आहे. ठीक आहे. आता डावा हात मागे, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे, म्हणजे सीट पासून अगदी 2 ते 3 सेंटीमीटर लांब असेल. आता उजव्या हाताने समोरून डाव्या पायाला विळखा द्या. म्हणजे आपली मांडी जी आहे ही जास्तीत जास्त पोटाच्या दिशेने येते. ठीक आहे. आणि आता डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपली हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. यथाशक्ती थांबा, कुठेही ओव्हर ट्राय करू नका. डोळे बंद. आणि पुन्हा एकदा देहधारणा. संपूर्ण देहाची जाळी. आणि आता बघा, आपल्या डाव्या बाजूचे जे हिप जॉईंट्स आहेत, थाय मसल्स आहेत, तिथे स्ट्रेच आहे. पाठकणा, ओटीपोटाच्या इथे पीळ आहे. गळ्याच्या ठिकाणी उजव्या बाजूने ताण आहे, डाव्या बाजूने दाब आहे. आपल्या शोल्डर वरती हलकासा ताण दाब आहे. या सगळ्याचा अनुभव आणि जोड श्वासाची. प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडा. आधी मान सरळ करा. समोरनं हाताचा विळखा सोडा. खाली असलेला उजवा पाय पहिल्यांदा सरळ करा, मग वर असलेला डावा पाय. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. विधिवत वज्रासन करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया, उजवा आणि मग डावा. वज्रासनामध्ये स्थिर बसण्यासाठी थोडासा सीटचा भाग वर उचलायचा, पुढे झुकायचं आणि पुन्हा एकदा आपल्या सीटचा भाग आपल्या पायांवर ठेवायचा. म्हणजे बरोबर वज्रासनात स्थिर होतो. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि वज्रासनाचा आकृतीबंध आपला आपण तपासून पाहूया. बंद डोळ्यांनी संपूर्ण आपल्या आकृतीबंधाचं निरीक्षण. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. श्वास घेतोय, सोडतोय. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. आंतरिक सजगता. वज्रासनातूनच पुढे जाणारी आपण करणार आहोत योग मुद्रा. तर आता इथे तुम्हाला हाताच्या दोन्ही हातांची जी ज्ञानमुद्रा आहे ती सोडून द्या. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्या, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. बरोबर. आणि ती मूठ जी आहे ती आपल्या ओटीपोटाच्या इथे घ्या. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी ही योग मुद्रा अतिशय महत्वाची आहे. ठीक आहे. आपल्या दोन्ही हातांच्या मुठी आपल्या ओटीपोटाजवळ घ्यायच्या. पुन्हा नजर समोर असेल. थोडीशी क्रॉस होते. नजर समोर. थोडीशी हाताची कोपरे जी आहे ही मागच्या बाजूने ताणा.
म्हणजे आपल्या पूर्णपणे छातीच्या भागाचं प्रसरण होतं. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. ठीक आहे. आता इथे तुम्हाला कपाळ जमिनीला टेकवायचं नाहीये. आपलं आपलं कपाळ जमिनीला समांतर येईल एवढंच आपल्याला पुढे झुकायचंय. सीटचा भाग मात्र वर उचलू नका आणि नजर समोर. नजर समोर. पोटावरती जो प्रेशर येतोय त्याकडे लक्ष. थोडेसे खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडा. खांदे कोपरं जमिनीकडे सैल सोडा. नजर समोर. श्वास घेतोय, सोडतोय. पोटावरती जो प्रेशर आहे त्याची जाणीव. सावकाश. पुन्हा खांदे कोपरं स्ट्रेच करा आणि श्वास घेत घेत पुन्हा कमरेतनं सरळ व्हा. हाताची जी मूठ आहे ती सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवरती. डोळे मिटून घ्या. आपल्या ओटी पोटावरती जो प्रेशर आलेला होता तो रिलीज होतोय त्याची जाणीव. श्वासाच्या गतीमध्ये काही बदल झालाय का त्याची जाणीव. आणि आता आपण करूया जी ट्रेडिशनल योग मुद्रा आहे ती. डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा आणि ते पकड आपल्या पाठीच्या मणका आहे जिथे शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवायचंय कमरेच्या इथे. पुन्हा नजर समोर. कॉन्ट्राइंडिकेशन ज्यांना पाठीचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी मात्र पुढे झुकणं टाळायचे. नजर समोर. खांदे कोपरं हलकीशी मागे खेचायची. एक श्वास भरून घेताना हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आधी पोटाचा भाग आपल्या मांडीवर येईल, मग छातीचा भाग पुढे येईल, त्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीकडे सैल सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये सीटचा भाग न उचलता आपलं कपाळ जमिनीला टेकलेलं असेल, खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडलेली असतील, हाताची पकड हलकीशी ढिली करायची आहे आणि इथे काही क्षण थांबायचंय. ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहत असेल त्यांनी हाताची पकड सोडा. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा. अशा प्रकारे तुम्ही त्या स्थितीमध्ये थांबू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा, अट्टाहास नसेल. इथे बघा रक्ताचा प्रवाह हृदयापासून डोक्याच्या दिशेने चेहऱ्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. आपल्या पाठीच्या मणक्याला ताण मिळतो. ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतलाय त्यांनी आता पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं आहे. ती पकड मागे घ्यायची आहे जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. हाताची पकड आता सगळ्यांनी घट्ट करायची आहे. खांदे कोपरं हलकीशी मागे खेचायची आहे आणि श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात गुडघ्यांवरती. गुडघ्यांवर नाही म्हणजे मांडीवरती. डोळे मिटलेले. रक्ताचा प्रवाह जो डोक्याच्या दिशेने होत होता तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. त्या ब्लड फ्लोची आपल्याला अनुभूती मिळते का हे आपलं आपण तपासा. काही क्षण शांत. आंतरिक सजगता. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. उजवा आणि मग डावा. थोडा वेळ विश्रांती. आणि मग स्टँडिंग मध्ये येऊया. बैठक स्टँडिंग मध्ये विश्रांती.
मान मागे सैल सोडा, रिलॅक्स. आत्ताच आपण फॉरवर्ड बेंड केला. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करण्यासाठी आपण आधी करूया ताडासन आणि त्याच्यानंतर एक बॅकवर्ड बेंडचं आसन करूया. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण करतोय ताडासन स्ट्रेचिंग. नजर समोर. आणि आता हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया समोरनं. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. हाताची पाचही बोटं जुळलेली. आणि आता सावकाश टाचावर उचला. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पापड्यांची कमीत कमी उघडझाप करा. म्हणजे तुम्हाला बॅलन्स खूप चांगला साधला जाईल. आणि जास्तीत जास्त स्ट्रेच उभ्या पक्षी. ताण ताण. छान. टाचा खाली. दोन्ही हात खाली. आणि विश्रांती. करूया बॅकवर्ड बेंड वालं. बद्ध हस्त. बद्ध हस्त म्हणजे हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली जातात. आता इथे पुन्हा दोन्ही पाय जोडलेले ठेवा. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या सीटपासून थोडीशी लांब ठेवा. नजर समोर. दोन्ही पाय जोडलेले, तोल जात असेल तर पावलांमध्ये अंतर घ्या. सीटपासून बघा थोडीशी लांब. हाताची पकड. येस. हा. नजर समोर. आता इथे बघा खांदे जे आहेत हे मागून एकमेकांच्या जवळ आहेत. बरोबर. आणि आता हळूहळू असं इमॅजिन करा की तुमच्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात जमिनीकडे ताणले गेले. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं पाठीतनं मागे झुकण्याचा प्रयत्न करा. लोअर बॅक पासून वरपर्यंत. बरोबर. बरं, आता हे करताना गुडघे फोल्ड होत आहेत. गुडघे फोल्ड नका करू. पाय सरळ ठेवा. पाय सरळ. हा. आणि हवं असेल तर एकदा माझ्याकडे बघा. मग तुम्ही एकत्रित करूया आपण सगळे. बघा. दोन्ही पाय जोडलेत. हात आपले थोडेसे सीटपासून लांब आहेत. आणि आता आपल्याला लोअर बॅक पासून म्हणजे हलकसं मागे मागे झुकायला सुरुवात करायची. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. पोट बाहेर नाही घ्यायचं. पोट आतल्या बाजूला असेल. आणि चेहरा सिलिंगला समांतर. उलट चाल करताना मान सरळ होईल. आधी हाताची पकड बघा. अशा प्रकारे सैल करायची. म्हणजे हात आपल्या सीट जवळ घ्यायचे. आणि मग हाताच्या बोटांची गुंफण सोडायची. ठीक आहे. लक्षात आलंय. पाय गुडघ्यातनं फोल्ड करायचे नाहीत. पाय सरळ असतील. पोट सुद्धा बाहेर जास्त घ्यायचं नाहीये. पोट आतल्या बाजूला असेल. आता ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, परत सर्वायकलचा त्रास असेल, तर मात्र जास्त मागे झोपू नका. यथाशक्ती प्रयत्न करा. सुरू करूया. पुन्हा एकदा. दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. आधी स्थिती घ्या. नजर समोर. आता दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. खांदे बघा हलकेशे मागच्या बाजूला खेचून घेतलेत. त्यामुळे ते एकमेकांच्या जवळ आलेले आहेत थोडेसे. आणि आता हळूहळू आपले हात जमिनीकडे ताणायला सुरुवात करा. गुडघे मात्र फोल्ड करायचे नाहीयेत. हा. बरोबर. आणि मग शेवटी आपलं कपाळ किंवा आपली मान मागच्या बाजूला सैल सोडा. चेहरा सिलिंगला समांतर असेल. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. बरोबर. छान. उलट चाल करा. सावकाश. मान मध्यभागी. हाताची पकड थोडीशी ढिली करा. खांदे रिलॅक्स करा. हातांची बोटं गुंफवलेली आहेत ती सोडून द्या. आणि विश्रांती. करणार आहोत त्रिकोणासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. आज आपण एक छोटंसं व्हेरिएशन करणार आहोत. तर आता इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरोबर. आणि आता सावकाश पुढे झुका.
आणि आता आपला उजवा जो हात आहे तो दोन्हीही पायांच्या मध्ये ठेवा. उजव्या हाताचा तळवा दोन्हीही पायांच्या मध्ये ठेवा. बरोबर. आणि डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. आपण उजवा हात डाव्या पावलाकडे न नेता दोन्हीही पायांच्या मध्ये ठेवलाय आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर आहे. डावा खांदा रिलॅक्स करा आणि आता इथे श्वास घेतोय, सोडतोय. आता सावकाश डावा हात खाली घ्या आणि उजवा हात वर घ्या. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. उजव्या हाताची पाचही बोटं जुळलेली. उजवा खांदा रिलॅक्स करा. नॉर्मल श्वास चालू. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी ही हालचाल थोडीशी डायनॅमिक करा. यथाशक्ती प्रयत्न असेल कुठेही ओव्हर ट्राय करू नका. सुरू करूया थोडीशी डायनॅमिक हालचाल. एकदा डावा हात वर, उजवा हात खाली, डावा हात खाली, उजवा हात वर. ठीक आहे, अशा प्रकारे कृती करूया. 1, 2, 3, 4, 5, सावकाश करा, 6, 7, 8, 9, 10. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर तसंच ठेवा. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. पुढे आपण करणार आहोत साईडवर बेंडिंगचं त्रिकोणासन. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. मोठा श्वास घ्यायचा, तोंडाने तो बाहेर जोरात सोडायचा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आता थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊया. एक आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल किंवा पोटरी, गुडघा. हा, पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. आणि आपली नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. डाव्या हाताची पाचही बोटं जोडलेली. नॉर्मल श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1, 0. उलट चाल. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. पुन्हा हात तसेच ठेवायचे. हीच कृती विरुद्ध बाजूने. ज्यांना हाताला रग लागले असेल त्यांनी थोडा वेळ खाली घ्या आणि पुन्हा सरळ करा. पायामधला डिस्टन्स आपला आपण तपासून बघा आणि पुढची वाटचाल. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. दोन्हीही खांदे रिलॅक्स ठेवा. नॉर्मल श्वास चालू. इथे स्वतःचा बॅलन्स पण सांभाळा. हा. 5, 4, 3, 2, 1, 0. दिवस उलट चाल. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी आणि विश्रांती. बंद डोळ्यांनी जिथे कुठे ताण आला होता हा आपला आपण तपासून पहा. आपला श्वासाची गती, आपल्या श्वासाची गती, त्याच्यामध्ये काही बदल जाणवतोय का तेही लक्षात घ्या. 2 सूर्यनमस्कार करूया आणि त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. नजर समोर आहे. इथे काही क्षण स्थिर थांबूया. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी. डोळे अलगद मिटून घेऊया. सूर्यनमस्कार करताना थोडंसं आपण स्पिरिच्युअली टच देण्याचा प्रयत्न करतो या नमस्कारामध्ये. बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य,
त्याचं चित्र पाहण्याचा प्रयत्न करू. तशी ही सूर्योदयाची वेळ सुरू झालेली आहे. डोंगरावरून नुकताच सूर्य उगवत आहे. त्याची पिवळसर केशरी सोनेरी किरण आपल्या मुखावर पडत आहेत. त्यातून जी प्राणशक्ती ऊर्जा निर्माण होतीये ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आपल्याला दिवसभरासाठी जी ऊर्जा पाहिजे ती आपल्याला सूर्यदेवतेपासून मिळते. प्राणशक्ती सूर्यदेवतेपासून मिळते. आणि यासाठी एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये, सर्व जगाला प्रकाश मिळणारा, ऊर्जा देणारा हा सर्वश्रेष्ठ कर्मयोगी, त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा ही भावना आपल्या मनामध्ये करूया. गायत्री मंत्राचा पठण एकत्रित. गायत्री मंत्र हा ऊर्जेचा मंत्र आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. आज आपण सूर्याचं नाव घेऊया. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलन, गुडघा जमिनीला टेकवा, पाऊल जमिनीकडे फ्लॅट करा, नजर सिलिंगकडे. आपण केले 4 अश्वसंचलन, 5 दंडासन, डावा पाय मागे, संपूर्ण बॅलन्स करायचं आपलं शरीर. 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीवर, कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर, छातीचा भाग जमिनीवर. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट, नजर वरती सिलिंगकडे, दोन्ही हात खांद्यातून सरळ आहेत. 8 पर्वतासन, टाचा मागे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल, आणि नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे म्हणजेच आपल्या नाभी प्रदेशाकडे. आपण केलंय 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे घेऊया. उजव्या पायाचं पाऊल आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये येतंय का बघा. जर येत नसेल तर हळूहळू प्रॅक्टिस करून आपलं पाऊल जे आहे हे दोन्ही हातांच्या मध्ये यायला पाहिजे, असा आपला टार्गेट ठेवा. आता नजर सिलिंगकडे, पुन्हा डावं पाऊल जमिनीकडे फ्लॅट असेल, नजर सिलिंगकडे. आपण केलंय 9 अश्वसंचलन. 10 हस्तपादासन, डावा पाय पुढे घ्या, आपली हनुवटी गळ्याकडे घ्या. 10 हस्तपादासन. 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्तपादासन हस्त उत्तानासन, चेहरा सिलिंगकडे आहे. आणि 12 नमस्कारासन. अशाच प्रकारे अजून पुढचे 3 नमस्कार आपण करणार आहोत. आपली क्षमता ओळखून कृती करा. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून 2 पुढे सलग करण्याचा प्रयत्न. ज्यांना दम लागला असेल त्यांनी थांबायला हरकत नाही. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8
9, डावा पाय पुढे, 10, 11, 12. डोकं होती, श्वासाची गती वाढली असेल, कमरेतनं सरळ व्हायचं. बैठक स्थितीमध्ये या आणि मग सावकाश पाठीवर पण विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे मिटलेले. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. पूर्णपणे आपला श्वास हृदयाची गती नॉर्मलला येऊ दे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ घ्या आणि आता आपल्याला हळूहळू दोन्ही पाय वर उचलायचे आणि दोन्हीही पायांचे अंगठे पकडायचा प्रयत्न करा. जर अंगठे पकडले जात नसतील तर आपले हात मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे किंवा पोटरीच्या मागे तुम्हाला जेवढे शक्य आहेत तिथे पकडा. जर पायाचे अंगठे पकडता येत नसतील तर ठीक आहे. आपल्या हातांचा आधार मांडी, गुडघा किंवा पोटरी त्याच्या मागे द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्हीही पायांचे अंगठे पकडा. ठीक आहे. आणि आता इथे काही क्षण थांबा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. खांदे रिलॅक्स. पोटाची स्माईल दिली सोडा. सावकाश आपले पाय जे आपण पकडले ते सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या. पाय मात्र तसेच ठेवा. दोन्ही हात खाली घ्या आणि आता श्वास घेत दोन्ही पाय लांब करा आणि श्वास सोडत जवळ घ्या. बरोबर. श्वास घेत पाय लांब, श्वास सोडत जवळ. पुन्हा एकदा श्वास घेत पाय लांब, श्वास सोडत जवळ. आता पुन्हा दोन्ही हात वर घ्या. थोडीशी दोन्ही हात वर घ्या. पाय तसेच दोन्ही हात वर 90 डिग्री. बरोबर. छान. आणि पुन्हा दोन्ही हात पाय लांब करा. श्वास घेत लांब हात पाय आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड करू. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. सावकाश दोन्ही हात पाय खाली घ्या. डोकं वर नसवता दोन्ही हात पाय सावकाश खाली. डोकं वर उचलायचं नाही. आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, रिलॅक्स. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आज आपण करणार आहोत सुलभ मत्स्यासन. तर मी आधी दाखवते कशी कृती करायची आणि मग आपण एकत्रित करू. काही नवीन साधक आहेत त्यांना कृती माहिती नाहीये, त्यामुळे आधी बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. तर मत्स्यासनाचे कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजेच अगदीच मानेच्या मणक्यामध्ये गॅप असेल, म्हणजे सर्वायकल मध्ये जर गॅप असेल तर मात्र, म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलिसिस असेल तर मात्र तुम्ही हे करणं टाळा. थायरॉइड उपचारात्मक आहे हे आसन. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवतं आणि आपण अगदी सोपं बघतोय. तर इथे बघा, दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आधी बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. दोन्ही हात शरीराच्या जवळ. आता आपले दोन्ही जे हात आहेत ते हातांची बोटं आपल्या कानाजवळ घ्यायची. ठीक आहे. बघून घ्या आधी, मग एकत्रित करूया. जुन्या साधकांना माहिती आहे. हातांची बोटं आपल्या कानाजवळ घ्यायची. हाताच्या आधाराने आधी डोकं सावकाश वर उचलायचं आणि मग टाळूचा भाग जमिनीला टेकवायचा.
दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे, हाताची कोपरं खाली जमिनीला टेकवायची आणि पावलं बघा जमिनीकडे ताणलेली आहेत. आता इथे पुन्हा खांद्यांचं मागून दोन्ही खांदे एकमेकांच्या जवळ येतील, म्हणजे समोरनं आपल्या बरगड्या, आपली फुफ्फुसं, संपूर्ण छातीचा भाग ताणला जातो. त्यामुळे हे लंग्स कॅपॅसिटी वाढवतं आसन आणि आपला थायरॉइड, पॅराथायरॉइड या दोन्हीही ग्रंथींवर ताण आणि दाब आहे. त्यामुळे थायरॉइड आपल्यापासून लांब राहतो. तर हे झालं सुलभ मत्स्यासन. उलटचाल करताना पावलं रिलॅक्स करायची. पुन्हा हाताचा आधार कानाच्या जवळ द्यायचा. हाताच्या आधाराने आधी डोकं सावकाशवर उचलायचं आणि मग पाठीचा एक एक मणका आणि डोकं जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे आसन करायचं आहे. तर सुरू करूया. आपण जी करतोय कृती ती अगदी सुलभ आहे, ऍडव्हान्स आपण करत नाही. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. पुन्हा ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास असेल, त्यांनी मात्र हे करणं टाळा. त्याचबरोबर ज्यांना आकडी येते, फिट्स येतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे मत्स्यासन वर्ज्य आहे, कॉन्ट्राइंडिकेट आहे. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. आता दोन्ही आपल्या हातांचा आधार आपल्या कानाच्या जवळ द्या, म्हणजे हातांच्या बोटांचा आधार कानाच्या जवळ. हाताच्या आधाराने आधी डोकं सावकाशवर उचला आणि मग टाळूचा भाग आपल्या जमिनीला टेकवा, म्हणजे आपली मान थोडीशी आतल्या बाजूला होते. पावलं जमिनीकडे ताणा. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवा. हाताची कोपरं खाली जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. आपल्या छातीच्या भागाचं प्रसरण होईल. लोअर बॅक पासून वरपर्यंत संपूर्ण पाठीच्या मणक्याला प्रेशर आहे. गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू ताणले गेले. तोंड बंद, दातावर दात आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न, माझ्या सूचनेची वाट न बघता आसन सोडलं तरीही चालेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे अजून काही क्षण थांबा. श्वास होल्ड करायचा नाहीये, कृतीमध्ये थांबायचं. उलट चाल करताना डोळे उघडा. आपल्या हाताचा सोपट पुन्हा कानाच्या इथे घ्या. पावलं रिलॅक्स करा. सावकाश डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. डोळे मिटून रिलॅक्स. या आसनामध्ये आपल्या संपूर्ण पाठीच्या मणक्याला प्रेशर होता. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू हे ताणले गेले होते. म्हणून याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा जो पाय आहे तो 30 अंशापर्यंत वर उचला, तो फोल्ड करा. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. उजवं पाऊल जमिनीकडे सैल सोडा. पुन्हा ज्यांना पाठीचा त्रास आहे, मानेचा त्रास आहे, त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू. छान. सावकाश डोकं खाली. हाताचा विळखा सोडा. उजवा पाय हवेत सरळ करा. नियंत्रित जमिनीवर ठेवा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हीच कृती विरुद्ध बाजूने. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचला, तो फोल्ड करा. डाव्या पायाला समोरनं हाताचा विळखा द्या. शक्य असेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडलंय. उजवं पाऊल जमिनीवर रिलॅक्स आहे. सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू. सावकाश डोकं खाली.
हाताचा विळखा सोडा. डावा पाय हवेमध्ये सरळ करा गुडघ्यात आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि रिलॅक्स. काही आसनं ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारी असतात. म्हणजे एक आसन, समजा आपण जर फॉरवर्ड बेंडचं आसन केलं तर आपल्याला एक आसन बॅकवर्ड बेंडचं पण घ्यायचं, म्हणजे पूर्णपणे बॅलन्स राहतो आपल्या शरीरामध्ये. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. डोळे बंद, तोंड बंद, श्वास चालू. त्याच्या आतमध्ये पायाची बोटं बाहेरच्या बाजूला आहे. करणार आहोत आपण बोट पोश्चर. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली असेल. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीला ठेवा, म्हणजेच आपला श्वसन मार्ग मोकळा राहतो. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या सरळ. दोन्हीही हातांना वरच्या बाजूने स्ट्रेच द्या आणि दोन्हीही पायांना खालच्या बाजूने स्ट्रेच द्या. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. आपल्या दोन्हीही दंड जे आहेत हे आपल्या कानाच्या जवळ घेत, म्हणजे एवढे आपल्याला हात वर घ्यायचे. नजर समोर, नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. सावकाश हात खाली, कपाळ जमिनीवर, पाय खाली आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. 2 ते 3 मिनिटं कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय जमिनीवरती. वाढलेली श्वासाची हृदयाची गती नॉर्मलला येण्यासाठी नाकाने मोठा श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास बाहेर सोडा. आपण तणावमुक्त होतोय ही भावना. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतो. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होते. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. आणि मी घेतलेला श्वास सोडताना व्याधीमुक्त, तणावमुक्त होत आहे. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच एका कुशीला वळायचंय आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच अगदी सावकाश, हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहे. साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हातांची ज्ञानमुद्रा. काही सेकंद या स्थितीमध्ये थांबा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये.
मकार लांबवलेले 3 ओंकार. अगदी हळू आवाजामध्ये आपल्या कानांनाच आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हे 3 ओंकार करणार आहोत. आंतरिक सजगता. आहे तो श्वास सोडून. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित, व्याधी विरहित आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता, कुलस्वामी त्यांचं स्मरण करूया. आपण जो स्वतःला संकल्प दिलेला आहे तो संकल्प पुन्हा एकदा मनातल्या मनात आपल्या ह्या आद्य गुरुजनांसमोर त्याचं पुनरुच्चारण करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकू. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. समर्पणाचा भाव. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबंधन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. थँक्यू. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता याच लिंक वरती. हरिओम. सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हॅपी वीकेंड. मीटिंग एंड करते. हरिओम.